दिवसभर काम करून थकल्यानंतर रात्री शांत झोप मिळत असेल तर त्यासारखं सुख हे कशातच नाहीये. पण यामध्ये अनेकदा अडथळा बनतो ते आपल्या जवळच्या व्यक्तीचाच, आणि ते म्हणजे त्यांच्या घोरण्यामुळे. आणि गंमत म्हणजे त्यांना स्वतःला देखील माहिती नसतं, किंवा आपण सांगितलं तर त्यांना ते मान्य करायचं नसतं. तुम्ही स्वतः देखील खूप घोरत असाल किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीमुळे तुमची रोज झोपमोड होत असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की आपण घोरतो म्हणजे नक्की काय होतं, आणि त्याबरोबरच ते कमी करण्यासाठी आपण कोणते उपाय करू शकतो ते देखील आपण बघणार आहोत. पण त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आरोग्य चांगलं राहण्यासाठी जसं चांगला आहार गरजेचा आहे, तसं शांत झोप ही देखील तितकीच गरजेची आहे. पण कधी कधी घोरण्यामुळे स्वतःची किंवा इतरांची झोप पार उडून जाते. पण नक्की घोरणं म्हणजे नक्की काय होतं, आणि त्याचं कारण जर तुम्हाला माहिती असेल तर आपण हे घोरणं आहे ते कमी देखील करू शकतो. अनेकदा आपल्या आसपास जे व्यक्ती घोरत आहेत त्यांची आपण फार गंमत करतो, मस्करी केली जाते. पण घोरणं हा फक्त गमतीने घेण्यासारखा भाग नाही आहे, तर सततच्या घोरणामुळे त्याचा परिणाम हा शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर देखील होतो. घोरण्यामुळे फक्त इतरांच्या झोपेमध्ये अडथळा निर्माण होतो असं नाही, तर आपली स्वतःची झोप देखील शांत होत नाही, आणि त्यामुळे त्याचा परिणाम हा आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर व्हायला लागतो. दिवसभर कामामध्ये लक्ष नीट न लागणे, दिवसा जास्त झोप येणे, सतत थकल्यासारखं वाटणं, बरोबरच चिडचिड होणे ही लक्षणं देखील आपल्याला घोरण्यामुळेही असू शकतात. एवढंच नाही तर त्याचा परिणाम हा गंभीर देखील असू शकतो. घोरण्यामुळे आपल्या श्वसनामध्ये अडथळा निर्माण होतो आणि त्याचा ताण हा आपल्या हृदयावर पडायला लागतो. परिणामी कालांतराने ब्लड प्रेशर वाढणं, संबंधित एखादा आजार होणं, इतका गंभीर परिणाम देखील त्याच्यामध्ये असू शकतो. किंवा रात्रीच्या वेळेलाच घोरण्यामुळे आपला श्वासोच्छ्वास अगदी खूपच अडथळा निर्माण होऊन तुम्हाला गंभीर प्रसंग देखील निर्माण होऊ शकतो. आणि म्हणूनच या घोरण्याकडे फक्त गमतीनं न घेता त्याचं नक्की कारण काय आहे आणि ते आपण कमी करू शकतो का, याकडे लक्ष देणं हे गरजेचं आहे. आपण घोरतो म्हणजे नक्की काय? तर घोरणं म्हणजे स्नोरिंग. स्नोरिंग इज अ नॉइझी ब्रीदिंग. म्हणजेच काय, तर आवाजासह केला जाणारा श्वासोच्छ्वास म्हणजे घोरणं. आता हा आवाज का निर्माण होतो? जर जेव्हा आपल्या श्वसन मार्गामध्ये कुठला तरी अडथळा निर्माण होतो किंवा आपला श्वसन मार्ग आहे तो कुठल्या तरी कारणामुळे अरुंद होतो, त्यावेळेला आवाजाची कंपनं निर्माण होतात आणि त्यामुळे आपल्याला घोरण्याचा आवाज हा येतो. म्हणजेच अडथळ्यामुळे निर्माण झालेल्या आवाजाच्या कंपनांमुळे आपल्याला घोरण्याचा आवाज हा ऐकायला येत असतो. ह्याची सामान्य कारणं जर बघायला गेलं तर सगळ्यात पहिल्यांदा आहे ते म्हणजे नेझल ब्लॉक. आता हा नेझल ब्लॉक कशामुळे असू शकतो? तर अगदी आपले साधे आजार आहे, जसं की सर्दी आपल्याला झाली आहे, वारंवार होणाऱ्या ॲलर्जिक कोल्ड आहे, बऱ्याच जणांना सारखी वारंवार सर्दी होत राहते, तर या कारणामुळे देखील होत राहतो. बरोबरीनेच जर तुमच्या नाकाच्या रचनेमध्ये काहीतरी अडथळा असेल, जसं की DNS डेव्हिएटेड नेझल सेप्टम सारखे आजार आहे, की ज्यामध्ये नाकाचा जो मधला सेप्टम आहे त्याची रचना आहे ती थोडीशी बदललेली असते, थोडीशी एका बाजूला झुकली गेलेली असते, आणि त्यामुळे देखील आपल्या श्वसनामध्ये अडथळा येतो आणि रात्रीच्या वेळेला घोरण्याचा आवाज हा येऊ शकतो. बरोबरीनेच तुमचं टॉन्सिल्स आहेत ते मोठे होणे, यामध्ये कुठला तरी इन्फेक्शन असू शकतं, कोणता तरी आजार असू शकतो, की त्यामुळे तुम्हाला अडथळा निर्माण होत आहेत. अनेकदा आपल्या टाळूची किंवा आपल्या जबड्याची रचना अशी असते की ज्या वेळेला आपण झोपतो त्यावेळेला त्या रचनेमुळे आपल्या श्वसन मार्गामध्ये काहीतरी अडथळा निर्माण होतो आणि परिणामस्वरूप आपल्याला घोरण्याचा आवाज येतो. अल्कोहोल कन्झम्पशन हे देखील एक कारण आहे. तर तुमचं अल्कोहोल कन्झम्पशन हे वारंवार असेल, जास्त असेल, तर अशा वेळेला तुमचे स्नायू आहेत ते शिथिल होतात, आणि हे शिथिल झालेले स्नायू आहेत ते श्वसन मार्गामध्ये रात्रीच्या वेळेला अडथळा निर्माण करतात आणि परिणामस्वरूप घोरण्याची तक्रार ही वाढत जाते. वजन जास्त असणे यामुळे देखील घोरण्याची तक्रार ही निर्माण होते. ज्या वेळेला आपलं वजन हे जास्त असतं त्यावेळेला मानेच्या ठिकाणी फॅट टिश्यूज जमा होतात, चरबी जमा होते, आणि ही जमा झालेली चरबी आहे त्याच्यामुळे अडथळा निर्माण झाल्यामुळे आपल्याला घोरण्याचा आवाज हा येऊ शकतो. एकदा याचं कारण अगदीच सामान्य म्हणजे तुम्ही कोणत्या पद्धतीने झोपत आहात हे देखील असू शकतं, किंवा तुम्हाला एखादे काही औषध चालू आहे का, तर त्या औषधाच्या परिणामस्वरूप जसं की काही मसल रिलॅक्संट औषधं आपण घेतो, तर अशा वेळेला स्नायू शिथिल होतात आणि हे शिथिल झालेले स्नायू आहेत ते खालच्या दिशेने सरकल्यामुळे आपल्या श्वसनामध्ये अडथळा निर्माण होऊन घोरण्याचा आवाज हा येत असतो.
म्हणजेच काय, तुम्हाला जर कारण समजलं आणि त्या कारणाचा तुम्ही उपचार चालू केला तर तुमचं घोळणं आहे ते कमी होऊ शकतं. आता या घोळणाकडे गंभीरतेने लक्ष कधी द्यायला पाहिजे? जर तुमचा घोरण्याचा आवाज हा खूप मोठा असेल आणि तुम्ही रोजच वारंवार जर रात्री घोरत असाल, तर नक्कीच त्याकडे लक्ष देणं हे गरजेचं आहे. बरोबरीने रात्रीच्या वेळेला तुम्हाला कधी-कधी श्वसनाला त्रास होऊन जाग येत असेल, रात्रीच्या वेळेला तुम्हाला अचानकच घाबरल्यासारखं वाटून तुम्हाला जाग येत असेल, तर अशा वेळेला लक्ष देणं हे गरजेचं आहे. सकाळी उठल्यानंतर तुमचा घसा आहे तो कोरडा पडत असेल किंवा दिवसभर रात्री तुम्ही घुरत असाल आणि सकाळी उठल्यानंतर मात्र तुम्हाला झोप पूर्ण होत नाहीये, सतत थकल्यासारखं वाटतंय, चिडचिड होते, ही जर कारणं असतील, तर अशा वेळेला घोळण्याला गमतीने न घेता त्याकडे लक्ष देणं हे गरजेचं आहे. मग याची उपाय काय आहेत? तर काही प्राथमिक उपचारांनी किंवा किंवा प्राथमिक उपायांनी आपण हे घोळणं आहे ते कमी करू शकतो. सगळ्यात पहिल्यांदी आहे ते म्हणजे आपला जो श्वसन मार्ग आहे तो व्यवस्थित ठेवणं, क्लिअर ठेवणं. सगळ्यात पहिलं येतं ते म्हणजे नेझल पॅसेज. जो आपला नेझल पॅसेज आहे तो क्लिअर ठेवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. आयुर्वेदामध्ये यासाठी अगदी उत्तम उपचार आहे ते म्हणजे नस्य. अशा वेळेला तुम्ही गाईचं तूप, शुद्ध गाईचं तूप किंवा अणुतेल याचा वापर करू शकता. रोज तुमच्या नाकामध्ये एक 2-2 थेंब गाईचं तूप किंवा अणुतेल टाकल्यामुळे तुमचा नेझल पॅसेज आहे तो क्लिअर राहतो. तुम्हाला तूप किंवा तेलाचा वापर करायचा नसेल, तर तुम्ही जे नॉर्मल सलाईन ड्रॉप्स येतात, नेझल ड्रॉप्स येतात, त्याचा देखील वापर करू शकतात. बरोबरीने स्टीम इन्हेलेशन आहे, रोज वाफ घेणे, यामुळे देखील नेझल पॅसेज आहे तो क्लिअर राहण्यासाठी तुम्हाला मदत होते. दुसरं महत्वाचं आहे, तुम्ही कोणत्या पद्धतीमध्ये झोपत आहात. तुम्ही जर रोज एका कुशीवर झोपलात, बरोबरीने तुमचं डोकं आहे ते किंचित वर म्हणजे डोक्याखाली एक चांगल्या प्रतीची उशी जर तुम्ही घेतली, तर बऱ्याच वेळेला तुमचं घोळणं आहे ते कमी होतंय असं तुम्हाला दिसून येईल. तिसरं महत्वाचं आहे ते म्हणजे तुमचं वजन. जर तुमचं वजन जास्त असेल आणि ते जर तुम्ही कमी करण्याकडे लक्ष दिलं, तर आपल्या मानेच्या भोवती जमा झालेली चरबी आहे ती कमी होते आणि तुमचं घोळणं आहे ते आपसुकच कमी झालेलं तुम्हाला दिसून येईल. त्याबरोबरच आहे अल्कोहोल कन्झम्पशन. जर तुम्ही अल्कोहोल कन्झम्पशन करत असाल, ते जर कमी केलं, तर तुमची घोळण्याची तक्रार आहे ती कमी होताना तुम्हाला दिसते. त्याबरोबरच काही एक्सरसाइजेस आहेत, की ज्यामुळे तुम्हाला श्वसन मार्ग आहे तो चांगला ठेवण्यासाठी मदत होते. यामध्ये प्राणायाम आहे, अनुलोम आहे, यासारखे जे व्यायाम आहेत ते रोज करण्यामुळे घोळणं आहे ते कमी होण्यासाठी आपल्याला मदत होते. जर ह्या प्राथमिक उपायांनी जर तुमचं घोळणं हे कमी होत नसेल, तर अशा वेळेला त्याचे जे स्पेशालिस्ट डॉक्टर आहेत, ENT डॉक्टर असतात, इयर, नोज आणि थ्रोट याचे जे डॉक्टर आहेत त्यांना दाखवणं हे गरजेचं आहे. ते काही स्पेशल एक्सरसाइजेस देतात, जसं की थ्रोट एक्सरसाइजेस आहेत, की ते केल्यामुळे तुमचं घोळणं आहे ते कमी होण्यासाठी मदत होते. बरोबरीने स्लीप स्टडी, एक्स-रे यासारख्या तपासण्यांमुळे तुमचं नेमकं कारण त्यांना समजू शकतं. त्याबरोबरच अटॉमिकल रिझनमुळे जर तुम्हाला घोळण्याची तक्रार असेल, जसं की तुमच्या डेव्हिएटेड नेझल सेप्टम आहे, तुमच्या जबड्याच्या किंवा ताळूच्या आकारामध्ये काहीतरी बिघाड झालेला आहे किंवा तो वेगळा आहे, तर अशा वेळेला ते उपचार केल्यानंतरच तुमचं घोळण्याची तक्रार आहे ती कमी होते. म्हणूनच घोळणं आहे ते आपलं स्वतःचं असेल किंवा आपल्या घरातल्या इतरांचं असेल, ते गमतीनं न घेता त्याचं कारण नक्की काय आहे आणि या घोळण्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर तर होत नाही आहे ना, याकडे लक्ष देणं हे गरजेचं आहे. आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला काहीतरी गरजेची किंवा नवीन माहिती मिळाली असेल अशी मी आशा करते. तुम्हाला आजचा व्हिडिओ आहे तो गरजेचा वाटला असेल किंवा आवडला असेल, तर तुमच्या जवळच्या नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींना हा नक्की पाठवा. तसेच असे अनेक माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा, म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला हे मिळत राहील. आणि तोपर्यंत हेल्दी राहा आणि हॅप्पी राहा. नमस्कार.